माझ्या प्रिय बापा, मी ह्या आजच्या सप्टेंबर महिन्याच्या 2020च्या पहिल्या शपाद्वारे पुन्हा एकदा तुझ्या नामाला गौरव देण्यासाठी, तुझ्या नामाचा ध्वज उंचावण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्याचा लाभ घेत आहोत. हे आमच्या शक्तीने, आमच्या बुद्धिमत्तेने, आमच्या तांत्रिक ज्ञानाने नव्हे, तर फक्त तुझ्या आशीर्वादाने ही आजची आराधना ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायण चाळ परभणी तर्फे मागील 5.5 महिन्यापासून तुझ्या चरणी अर्पण करत आहोत. आणि त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजची ही उपासना, आजची ही भक्ती आराधना, आजची प्रार्थना, गीत गायन, तुझी स्तुती प्रशंसा या तुझ्या चरणी अर्पण करतो. भाग घेणारे सांत थोर, गाणी गाणारे गायक आणि शास्त्र वाचन करणारे, ह्या सर्वांना तुझ्या हातात सुपूर्द करतो. आमची स्तुती गायन तुझ्या हातात सुपूर्द करतो. फक्त तुझ्या प्रशंसेसाठीच ती असावी अशी नम्र प्रार्थना तुझ्याकडे सादर करतो. विविध मार्गांनी ह्याच्यामध्ये भाग घेणारे, अनुक्रमणिका एडिटिंग करणारे, तुझ्या कृपेचा प्रसाद तुझ्या भक्तापर्यंत पोहोचवणारे, या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे मागतो बाबा. आशीर्वादाचा फार मोठा वाटा तू त्यांना दे, आशीर्वादित कर, अनुग्रहित कर, आणि आमच्या तोंडून फक्त तुझी प्रशंसा व्हावी, तुझं गुणगौरव व्हावं, महिमा व्हावा, अशीच प्रार्थना आम्ही ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, पास्टर मदन मोहन भक्तुल तुझ्या पायापाशी अर्पण करतो. आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या विजयी आणि सुंदर, अतिमधुर, गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परत एकदा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो. त्याने दिलेली संधी, त्याने दिलेला हा वेळ, त्याने दिलेले जी दानं आम्हाला आहेत, त्या दानांचा उपयोग फक्त त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या महिम्यासाठी व्हावा. जगभर त्या नामाची कीर्ती पसरावी अशीच आशा आम्ही व्यक्त करतो. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ आमच्यामध्ये नसावा, तर निस्वार्थीपणे आम्ही ही भक्ती तुला सादर करावी अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याकडे सादर करतो. आणि आजच्या संदेशाला आम्ही सुरुवात करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने सादर केलेला अपूर्व असा त्याग, त्याविषयी आज आपण मनन चिंतन करणार आहोत. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय
आणि पहिल्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आजचं मुख्य वचन इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 10वं वचन ह्याकडे आपण आपलं लक्ष वेधणार आहोत, त्याच्यावर केंद्रित करणार आहोत. आणि देवाचे महान गीतकार, संगीतकार रॉबर्ट लोरी यांनी अत्यंत एक विचार करणारा प्रश्न समोर ठेवलेला आणि त्याचं तितकंच मार्मिक उत्तर त्यांनी ह्या गीतामधून आपल्या समोर दिलेला आहे. माझी पापे धुई कोण, फक्त प्रभू येशू रक्ते धुई. मला परिपूर्ण करील कोण, फक्त प्रभू येशू रक्ते होई. आणि बघा, मनात अनेक प्रश्न येतात. मी तर जन्मापासूनचा पापी आहे आणि मी त्यासाठी अनेक परिश्रम घेतो, प्रयत्न करतो, पापांची क्षमा व्हावी यासाठी मी बरंच काही करतो. आणि आज हे जे कडवं आहे त्यामधला तो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर रॉबर्ट लोरी यांनी त्याच गीतामध्ये अत्यंत मार्मिकपणे लिहिलेला आहे. आणि आज जो आपण मुख्य नवीन करारातून जे पुस्तक आहे इब्री लोकासपत्र, त्याचा जो लेखक आहे त्याने लिहिलेला आहे की जो त्याग आहे, पापाची क्षमा करणारा त्याग, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि तो एक अपूर्व असा त्याग आहे. त्या त्यागाची तुलना कोणत्याच त्यागाशी करू शकणार नाही. आणि पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो आम्ही, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपला प्राण अर्पण केला की ज्यामुळे पूर्ण जगाचं जे पाप आहे त्याची क्षमा व्हावी, ते धुवून निघावं. आपण पाहतो या जगामध्ये आपण आपल्या जीवनाची स्वच्छता कशी व्हावी, पापापासूनची मुक्ती कशी व्हावी यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. अनेक धार्मिक विधी पाळत असतो आणि आपण अनेक प्रकारच्या धार्मिक कायदे जे आहेत आणि देवाशी आपले संबंध पूर्णपणे सरळ कसे होतील ह्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपला वेळ देत असतो, आपण आपला पैसा देत असतो, आपण आपल्या बऱ्याच गोष्टी पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाजवळ, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ, परमेश्वराजवळ आपण अर्पण करत असतो. आज प्रत्येक जण पापांची क्षमा कशी व्हावी त्यामध्ये तो गुंतलेला आहे. आणि आपण पुन्हा पुन्हा आपण येथे जाणून घेऊया की दुसरा कोणताच त्याग प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये, ह्या जगाच्या पापहरणासाठी केलेला आहे त्याच्याशी तुलना करू शकणार नाही.
आपण 4 विचारांकडे आपलं लक्ष लावूया आणि पाहूया की हा जो अपूर्व त्याग आहे तो कसा आहे. आणि 4 ह्या विचारांकडे आपण लक्ष दिल्यानंतर तुम्हाला पटेल की हा जो त्याग आहे तो खरोखरच एक अमूल्य असा त्याग आहे, एक अपूर्व असा त्याग आहे. पहिला विचार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो त्याग आपल्या पापहरणासाठी की त्याने वधस्तंभावर केलेला आहे तो आपल्याला विभक्त करू शकत नाही. आणि जुन्या करारात प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी चा जो काळ आहे त्या काळामध्ये अर्पण करत होते, मंदिरात जात होते, देवळात जात होते आणि आपापली अर्पण त्या मंदिरात ते जे मोठे याजक असत त्या काळी त्या मंदिराचे त्यांना ते देत असत. आणि हा जो अर्पणाचा दिवस एक ठरलेला असायचा आणि जे याजक मोठे याजक असायचे ते हा जो हे जे अर्पण आहे ते देवाला परमेश्वराला अर्पण करायचे. पाहतो आपण की जे अर्पण होतं ते अपूर्ण होतं, ते पूर्ण नव्हतंच. म्हणून दरवर्षी हे अर्पण चर्चमध्ये मंदिरामध्ये घेऊन जायचे. मुख्य याजक ह्याच्याकडे ते द्यायचे आणि मुख्य याजक ते देवाला अर्पण करायचे. हा एक तुम्ही म्हणाल एक धंदा, एक व्यवसाय झाल्यासारखा होता. दरवर्षी हा जो दिवस यायचा त्यावेळेस हा व्यवसाय किंवा धंदा सुरू असायचा. दुसरी गोष्ट आपण पाहतो या पहिल्या विचाराचा पहिला मुद्दा आपण पाहत आहोत. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 12वं वचन आपण पाहणार आहोत. आणि ह्या 12व्या वचनात आपण असं पाहत आहोत की परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ आहे, अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे. एकच यज्ञ कोणी केलेला आहे तो प्रभू येशू ख्रिस्तानी केलेला आहे. तो कुठे केलेला आहे? तो वधस्तंभावर केलेला आहे. म्हणून एकाच वेळेस त्या अर्पणाची पुनरावृत्ती कधीच झाली नाही, कारण तो एकदाच केलेला प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण जगासाठी तो अर्पण केलेला यज्ञ आहे. आणि हा जो यज्ञ आहे तो परमेश्वराने जी जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताला दिली होती, आज्ञापालनाची जबाबदारी दिली होती आणि ते आज्ञापालन प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेला आहे, पूर्णत्वाने केलेला आहे. पुन्हा पुनरावृत्तीची गरज पडू नये ह्याने आणि ह्या तऱ्हेने त्याने केलेला आहे. आणि जेव्हा पूर्णत्व असतं त्यावेळेस त्याच्यानंतर त्या पूर्णत्वाची सुधारणा होत नाही, कारण पूर्णत्व म्हणजे पूर्णत्वच, त्याच्यात सुधारणा होऊच शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभावर हा यज्ञ केलेला आहे, महायज्ञ केलेला आहे, आपला प्राणाचा यज्ञ केलेला आहे,
पूर्ण जगासाठी केलेला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही, तो परिपूर्ण होता आणि ह्या त्याच्या त्यागानंतर कोणालाही परत जुन्या करारामध्ये जे सांगितलेलं आहे की दरवर्षी यज्ञ करावा लागायचा, अर्पण करावं लागायचं, तसं अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्यामुळे तो नंतर कधीच करायची आपल्याला गरज पडलेली नाही. म्हणून आपण पहिल्या मुद्द्याकडे पाहत असताना हेच पाहिलेलं आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील अर्पण हे आपल्याला कुठेच विभक्त करू शकत नाही. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वाटचाल करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जे अर्पण केलेलं आहे, आपल्या प्राणाचं अर्पण केलेलं आहे, प्राणार्पण केलेलं आहे, त्याची तुलना कोणत्याच त्यागाशी होऊ शकत नाही. आणि आपण हेही पाहतो की जे जुना करार आहे, तो जुना करार दरवर्षी जनतेला, लोकांना आपल्या पापांची आठवण करून देत होता. जे याजक होते तेही पापी होते, त्यांनाही ती आठवण करून देत होता. आणि 11 इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 11वं वचन, प्रत्येक याजक प्रति दिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदाचित समर्थ नाहीत, तेच ते वारंवार करीत उभा असतो. वारंवार दरवर्षी करत उभा असतो. पण आपण हेही पाहतो की त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्राणार्पणानंतर ती वेळ परत कधी आली नाही, कारण तो एकदाचा त्याग होता आणि पाप्यांना तो पूर्णपणे त्यांच्या पापापासून मुक्त करणारा होता. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनाकडे आपण पाहत आहोत आणि ते 3रं वचन आपलं लक्ष वेधून घेत आहे. परंतु ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण देतात. वर्षानुवर्षे, वेका मागोमागे, केका मागोमागे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरचं जाणं तोपर्यंत आपल्या पापांची आठवण करून देतात. आणि इथे हेही आपण पाहतो की जे पवित्र शास्त्र आहे आणि त्यातील जुना करार जो आहे, त्या जुन्या कराराचे जे देवाचे भक्त ह्यांनी कधीही असं म्हटलेलं नाही की हे जे अर्पण होतं, जुन्या करारातील अर्पण जे होतं ते कधीही परिपूर्ण नव्हतं, ते पूर्ण होतं असं कधीही त्यांनी म्हटलेलं नाही. आणि त्यांनी हे ओळखलं की हे जे अर्पण आहे, जुन्या करारातलं अर्पण आहे, पशुचं अर्पण आहे, ते अर्पण हे कधीही परिपूर्ण नाही. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्राणार्पणाची, त्याच्या यज्ञाची, त्याच्या क्रूसावरील यज्ञाची ते वाट पाहत होते. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण हेच एक परिपूर्ण असा त्याग आहे असं त्यांना माहीत होतं. आणि जेव्हा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात आले, त्यांनी परिपूर्णपणे आणि परिपूर्ण
त्यागाने त्यांनी क्रुसावर अर्पण केलं. चौथं वचन आपण पाहत आहोत, 10वा इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि 4थं वचन, कारण बैलाचे व बकऱ्यांचे रक्त ह्याच्या योगे पापे दूर व्हावी हे अशक्य आहे. अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते अशक्य आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की हे जे जनावरांचं जे अर्पण आहे ते परिपूर्ण आहे. आणि हेही म्हटलेलं नाही की हे जी अर्पण आहेत त्यामुळे लोकांना पापापासून मुक्ती मिळत नाही. पुन्हा एकदा आपण एक शास्त्र भाग वाचूया. इब्री लोकास पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 14वं वचन. 10वा अध्याय आणि 14वं वचन आपण पाहूया. पवित्र होणाऱ्यास त्याने एका अर्पणाने सर्व कालचे पूर्ण केले आहे. पवित्र होणाऱ्यास त्याने एका अर्पणाने म्हणजे आपल्या स्वतःच्या अर्पणाने, आपला जीव जो त्याने वधस्तंभावर दिला त्या अर्पणाने सर्व कालचे पूर्ण केलेले आहे. नंतर तुम्हाला कोणत्याच अर्पणाची कधीही गरज पडणार नाही. म्हणून त्याने एकदाच ते अर्पण पूर्ण केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जुन्या करारातलं जे अर्पण आहे त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच अर्पणाशी होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण असा अपूर्व असा त्याग केलेला आहे की ज्यामुळे पापाचा जो दोष आपल्या मानवामध्ये आहे आणि पापाची जी जाणीव आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि पापाची जी सत्ता आपल्या जीवनामध्ये आहे, पापाचं जे अस्तित्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील जाण्याने ते पूर्ण झालेलं आहे. आणि इथे पुन्हा सांगू इच्छितो की दुसरा कोणताही यज्ञ, दुसरं कोणतंही अर्पण तुम्ही अर्पणाची प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पणाशी तुम्ही कधीही तुलना करू शकणार नाही. तिसरा मुद्दा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे ते अत्यंत मौल्यवान आहे. त्याची तुम्ही किंमत करू शकत नाही. आणि इथे हेच पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे त्याच्यानंतर ते अंतिम तुम्हाला पापमुक्ती देणारं अर्पण आहे. आणि हे आपण पाहतो की आपल्या जुन्या करारात ते गोरे लहान लहान जे मेंढरं आहेत, कोकरे आहेत, ते अर्पण करत असत वर्षानुवर्ष, दिवसामागून दिवस. आणि तिथे 1 वर्षाचं जो कोकरा आहे त्याचं अर्पण ते लोक करत असत. त्यावेळेस हे जे अर्पण जे आहे ते कोकराचं अर्पण, अग्नीचं अर्पण, कोकरू भाजलेलं अर्पण, त्याचप्रमाणे मांसाचं अर्पण, त्याचप्रमाणे पेयाचं अर्पण, आणि त्याचप्रमाणे हे जे वर्षानुवर्ष मंदिरामध्ये लोकांना, जे गरीब लोक आहेत त्यांना हे अर्पण करावं लागायचं. ते त्यांच्या आवाक्या बाहेर असायचं, ते त्यांच्या आवाक्यात नव्हतं. आणि म्हणून कित्येक जण ते अर्पण कसं करावं ह्याची चिंता करत बसायचे. आणि पुन्हा एक सांगू इच्छितो की
जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे ते अंतिम अर्पण आहे. अंतिम अर्पण आहे म्हणजे परिपूर्ण अर्पण आहे. आणि इब्री लोकास पत्र 9 अध्याय आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. तो मेला असता तर आमच्या जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण तो युगाच्या समाप्तीस स्वतःच्या यज्ञाने पापे नाहीतशी करण्यासाठी एकदाच प्रगट झालेला आहे. वारंवार प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झालेला नाही. वारंवार तो वधस्तंभावर गेला नाही. एकदाच तो गेलेला आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तो ह्या जगामध्ये क्रूसावर गेलेला आहे. कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता, कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता तो वधस्तंभावर गेलेला आहे. आणि म्हणून आपण हे वचन लक्षात ठेवूया की ते वचन आपण हे पाहूया की ह्या वचनानुसार लोकांना त्याने मदत केलेली आहे की तुम्हाला पुढे कधीही कोणत्याही प्रकारचं अर्पण करावं लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त हे स्वर्गातून आपल्यासाठी स्वर्ग सुख सोडून, स्वर्गाचं आधिपत्य सोडून, स्वर्गाचं अत्यंत निर्मळ असं वातावरण सोडून आपल्यासाठी ह्या जगामध्ये आले. आणि त्यांनी आल्यानंतर लोकांनी वधस्तंभावर जाताना लोकांनी त्यांची थट्टा केली, त्यांना त्यांची चेष्टा केली, त्यांना फटके मारले. आणि तरीही त्यांनी ह्या आपल्यासाठी तो क्रूस आपल्या अंगावर घेतला. जो क्रूस जी पाप आपल्याला उचलावयाची होती, जी पाप आपल्याला वाहावयाची होती, ती त्याने आपल्या शिरावर घेतली, आपल्या खांद्यावर घेतली, आपल्या क्रूसावर घेतली. आणि पुन्हा सांगू इच्छितो की दुसरा कोणत्याही त्याग प्रभू येशू ख्रिस्ताच्या या अपूर्व त्यागाशी आपण तुलना करू शकणार नाही. तो आपल्याला विभक्त करू शकणार नाही. तो इतका किमती आणि मौल्यवान आहे की ह्याची कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारे आपण त्याविषयी कोणत्याही प्रकारची तुलना करू शकणार नाही. आणि शेवटचा आणि चौथा मुद्दा आपण पाहत आहोत की हा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो अपूर्व त्याग आहे तो अत्यंत परिणामकारक आहे. जो आपण त्याला स्वीकारतो तेव्हा आपल्याला तो आपल्या पापापासून त्याची मुक्ती देतो. पुन्हा तो आपल्या पापाशी तो त्या पापाची परिणामकारक असतो. आणि येथे पाहतो की त्याचा जो हा त्याग आहे तो लोकांसाठी एक अत्यंत पवित्र करण्याचा हा त्याचा अपूर्व असा त्याग आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आणि परमेश्वराला हेच हवं होतं की आपण ह्या त्यागामुळे पवित्र व्हावं. हेही आपण पाहतो की ही जी पुरातन काळ किंवा जी जुन्या काळाची जी पद्धत होती ती अत्यंत खर्चिक होती. वर्षानुवर्ष तुम्हाला कित्येक प्रकारचे अर्पण करावी लागायची. ते लोकांसाठी अत्यंत खर्चिक होतं. त्यांच्या आवाक्याबाहेर जात होतं. पण त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जे अर्पण झालं त्यांना ही जी क्षमा आहे, पापाची क्षमा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावर जाणं आहे, ते त्यामुळे हा जो जगाचे पाप हरण करणारा कोकरा असं जे योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 29व्या वचनात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटलेलं आहे की हा पहा
जगाचे पाप हरण करणारा हा कोकरा. आणि येथे आपण पाहतो की ह्या कोकऱ्याने, वधस्तंभावरील कोकऱ्याने आपलं जीवन बदलून टाकलं. जे आपण पापमय होतो, जे आपण पापी लोक होतो, जन्मानेच आपण पापी लोक होतो, पण ते 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 आयुष्यच त्याने बदलून टाकलं. आणि त्याचा जो हा त्याग आहे तो अत्यंत पवित्र करण्याचा जो अपूर्व असा त्याग आहे. आणि पुन्हा एकदा मी तेच वचन वाचतो, ते 10वा अध्याय आणि 14वं वचन वाचतो मी. एक सुंदरसं वचन आपणासाठी वाचत आहे. पवित्र होणाऱ्यास त्याने एका अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. सर्व काळचे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, पुन्हा पुन्हा त्या अर्पणांची पुनरावृत्ती होऊ नये, तुम्हाला पुन्हा पुन्हा आपल्या पापांची आठवण होऊ नये, असं अर्पण त्याने केलेलं आहे. आणि आपण हेही पाहतो की ही एक प्रक्रिया आहे. जे विश्वासणारे आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात, त्यांच्यासाठी त्याने ही प्रक्रिया सुरू केली की त्यांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये पावित्र्य आणण्यासाठी हे त्याने केलं. आणि त्यांना एक वेगळं आयुष्य, एक वेगळा स्वभाव, एक वेगळी प्रवृत्ती, एक वेगळं जीवन, एक अत्यंत पवित्र जीवन त्याने त्यांच्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि हेही पाहतो की जे त्याचा स्वीकार करतात त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणारं ख्रिस्ती जीवन काय आहे, त्या ख्रिस्ती जीवनाची आठवण देणारं हे अत्यंत निर्मळ असं ख्रिस्ती जीवन त्याने आपल्यासाठी देऊ केलेलं आहे. आपल्या अर्पणाने ते बक्षीस, मोफत बक्षीस आपल्याला दिलेलं आहे. आणि मग आपण आपल्यासारखे जे प्रश्न विचारत असतील आपण स्वीकारण्यापूर्वी की माझी पापे कोण धुणार आहे, मला पूर्ण परिपूर्ण कोण करणार आहे. आणि जे लोक आहेत ते सारखं विचारत असतील, त्यांच्या मनात हाच प्रश्न येत असेल की कोण माझ्यासारख्या पाप्याला कोण मला